एकदा ही अशी उकडलेल्या बटाट्यांची रसरशीत भाजी बनवून तर पहा. प्रत्येक वेळेस याच पद्धतीने बनवाल, एवढी चमचमीत ही भाजी बनून तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, पावासोबत, भाकरीसोबत, पुरीसोबत, भातासोबत देखील खाऊ शकता. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मध्यम आकाराचे 7 उकडलेले बटाटे घेतले आहेत. हे बटाटे मी कुकरला 3 शिट्ट्या देऊन चांगले असे शिजवून घेतले. याच्यावरची सालं काढून घेतली. आता भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊया. आता तेलामध्ये 1 चमचा मोहऱ्या घालून घेऊ. मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया. वरून 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरेही चांगले फुलून देऊया. 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. सगळं चांगलं परतवून घेऊया. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा बटाट्याची भाजी बनवून खाऊन बघा, खूपच छान बनते. आता इथे एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. सगळं चांगलं परतवून घेऊया. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालूया. कांदा आता 1 मिनिट चांगला असा परतवून घेऊ. आता याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टमाटर घालून घेऊ. टमाटर देखील चांगले असे फोडणीमध्ये परतवून घेऊया. आता याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. तर इथे 2 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेते. पुन्हा एकदा सगळं चांगलं परतवून घेऊया. या भाजीमध्ये आपण वाटण घालणार नाहीत. 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला. पावभाजी मसाला घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. सगळे मसाले चांगले असे मिक्स करून घेऊ. वरून 1 चमचा पाणी घालूया. सगळं चांगलं परतवून घेऊ आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. तर इथे 1 मिनिट झालं आहे. मी झाकण काढून घेतलं. तर पहा किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. मसाला पुन्हा एकदा परतवून घेऊ आणि हे उकडलेले बटाटे याच्यामध्ये अशा प्रकारे हाताने तोडून घालूया. सगळे बटाटे याच पद्धतीने मसाल्यामध्ये तोडून घालूया. ही भाजी जरी बिना वाटणाची असली तरी चवीला अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी लागते. सगळे बटाटे मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करून घेऊ आणि 1 मिनिट अशीच ही भाजी परतवून घेऊया. आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता. मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी वापरा. भाजी चांगली अशी मिक्स करून घेऊ. आता या भाजीवरती झाकण ठेवून घेऊ आणि 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती अशीच भाजी शिजून देऊया. तर पहा इथे 5 मिनिटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असा भाजीला रंग आलेला आहे. भाजीच्या वरून कोथिंबीर घालून घेऊ. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा बटाट्याची रस्सा भाजी घरी बनवून बघा. अगदी प्रत्येक वेळेस याच पद्धतीने बनवाल, एवढी चवीला छान ही भाजी लागते. आता भाजी बनून तयार झाली आहे. मी इथे गॅस बंद करून घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता रस्साही किती दाटसर बनलेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका,
जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.